नमस्कार. संपूर्ण अध्यात्म या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अनेकांच्या देवघरात तुम्ही कामधेनू गायीची किंवा गाय वासराची मूर्ती पाहिली असेल. पण एक प्रश्न वारंवार विचारला जातो, देवघरात गाई वासराची मूर्ती ठेवावी का? की ती फक्त शोपीस म्हणून ठेवावी? ती ठेवली तर कोणत्या दिशेला ठेवावी? कोणती मूर्ती ठेवावी? आणि खरंच त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मशास्त्र, पुराणे, लोकपरंपरा आणि वास्तुशास्त्र या सर्वांचा आधार घेऊन या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हिंदू धर्मात गाईला गोमाता म्हटलं जातं. ऋग्वेदापासून महाभारत, स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद भागवत महापुराणापर्यंत गायीचं अत्यंत महत्त्व सांगितलं आहे. असं मानलं जातं की गायीमध्ये 33 कोटी देवतांचं अधिष्ठान असतं. त्यामुळे गायीची सेवा म्हणजे अनेक देवतांची सेवा केल्यासारखं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपालक होते. त्यांचं संपूर्ण बालपण गायींसोबत गेलं. त्यामुळे गाय ही केवळ प्राणी नसून धर्म, करुणा, मातृत्व आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. आता कामधेनू म्हणजे कोण हे जाणून घेऊया. समुद्रमंथनातून प्रकट झालेली दिव्य गाय म्हणजे कामधेनू. पुराणांमध्ये कामधेनूला सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य माता मानलं गेलं आहे. कामधेनू ही अन्न, धन, आरोग्य, संतती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये कामधेनूची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. आता जाणून घेऊया, गाय वासराची मूर्ती आपल्या घरात ठेवावी का? याचं उत्तर आहे हो, ठेवू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, धर्मशास्त्रात अशी कोणतीही सक्ती नाही की प्रत्येक घरात गाय वासराची मूर्ती असलीच पाहिजे. ही श्रद्धेची आणि पूरक उपासनेची गोष्ट आहे. म्हणजेच मूर्ती ठेवली नाही तरी कोणता दोष लागत नाही, आणि ठेवली तर तिचा आदर, स्वच्छता आणि भक्तिभाव राखणं आवश्यक आहे. जर मूर्ती पूजेसाठी घेतली असेल तर देवघरात ठेवू शकता. जर ती केवळ सजावटीसाठी असेल तर हॉल, बैठक किंवा प्रवेशद्वाराजवळही ठेवता येते. मात्र देवघरात ठेवत असाल तर तिचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. मूर्ती धूळ खात पडलेली नसावी. तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती देवघरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही गाय वासरूची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. त्याशिवाय पूर्व दिशा ही चांगली मानली जाते. मूर्तीचा चेहरा शक्यतो घराच्या आतील बाजूस असावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि शुभतत्व वाढतं अशी वास्तु परंपरेतील मान्यता आहे. तुम्ही पितळ, पंचधातू, चांदी, संगमरवर यापैकी कोणत्याही गोष्टीची मूर्ती ठेवू शकता. महाग असली पाहिजे असा कोणताही नियम नाही. भावना महत्त्वाची. अनेक लोक श्रद्धेनुसार घरात प्रेम वाढण्यासाठी, संततीसाठी प्रार्थना करणाऱ्या दाम्पत्यासाठी, कौटुंबिक ऐक्यासाठी, घरात शांतता टिकण्यासाठी, समृद्धीचे प्रतीक म्हणून गाय वासराची ही मूर्ती शुभ मानली जाते. मात्र हे धार्मिक आणि वास्तु परंपरेतील विश्वास आहेत. यांना निश्चित फल देणारा शास्त्रीय नियम समजू नये. मूर्तीला दररोज फूल अर्पण करा, हळदी कुंकू वाहा, अक्षता अर्पण करा आणि शक्य असल्यास ओम श्री कामधेनवे नमः किंवा गोमाते नमः असा जप करा. विशेषतः शुक्रवार, पौर्णिमा किंवा गोपाष्टमीच्या दिवशी पूजा करणं अनेक भक्त शुभ मानतात. लक्षात ठेवा, तुटलेली गाय वासराची मूर्ती आपल्या घरात ठेवू नका. त्यावर घाण किंवा धूळ साचू देऊ नका. बाथरूमजवळ किंवा शौचालयाजवळ ठेवू नका. जमिनीवर थेट ठेवू नका. मूर्तीला शोपीस म्हणून वापरू नका. जर देवघरात ठेवली असेल तर तिच्याकडे पूजनीय भावनेने पहा. आजकाल सोशल मीडियावर अनेक जण म्हणतात, गाय वासरी मूर्ती ठेवली की अमुकच दिवसात करोडपती व्हाल. मूर्ती ठेवल्यावर सर्व संकट दूर होतील. अशा दाव्यांना प्रमाणित कोणताही धार्मिक आधार नाही. मूर्ती ही भक्तीची प्रेरणा आहे, जादूची वस्तू नाही. म्हणूनच देवघरात गाय वासराची किंवा कामधेनूची मूर्ती ठेवायला हरकत नाही.
ती श्रद्धेने, स्वच्छतेने आणि आदरेने ठेवावी. तिला समृद्धी, मातृत्व, करुणा आणि ईश्वर कृपेचं प्रतीक म्हणून पाहावं. फक्त मूर्ती ठेवून सर्व काही बदलेल अशी अपेक्षा करू नका. चांगले कर्म, नियमित पूजा आणि सदाचार यांनाही तितकंच महत्त्व द्या. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धर्म, अध्यात्म आणि शास्त्र आधारित माहितींसाठी संपूर्ण अध्यात्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गोमाता.